मराठवाड्यामध्ये 1.25 लाख लाडक्या बहिणी अपात्र, खोटी कागदपत्र सादर करत योजनेचा लाभ घेतला। अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणानंतर कारवाई। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी। निवडणूक प्रक्रिया कामांचा न्यायालय आढावा घेणार। भाजप मुंबई मनपा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार। आज आदित्य ठाकरे यांच्या वरळीमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा, फडणवीस मार्गदर्शन करणार। काँग्रेस नेते नाना पटोले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला मंत्रालयातील अजित पवार यांच्या दालनामध्ये दोन्ही नेत्यांची 20 मिनिटांपासून चर्चा सुरू। राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात भेट असल्याची माहिती। सर्व सरकारी वेबसाईट आता मराठीमध्ये होणार। जनतेची सायबर फसवणूक टाळण्यासाठी निर्णय। सर्व विभागांना काही दिवसांमध्ये बदल करण्याचे निर्देश। मुसळधार पावसामुळे मराठवाड्याला पुराचा वेढा। सिल्लोड आणि बीडमध्ये हेलिकॉप्टरनं मदत कार्य। अनेक भागांमध्ये शेती पाण्याखाली। लातूर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस। भेटा गावासह 10 गावांचा संपर्क तुटला। औसा तेर मार्गे धाराशिवला जाणारा रस्ता बंद। उत्तर भारतामध्ये पावसाचा कहर। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये तुफान पाऊस। देहरादूनमधील तामसा नदीला पूर। अनेक मंदिरं पाण्याखाली। घरांमध्येही पाणी शिरलं। वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर वासियांचा रास्ता रोको। घोडबंदर मार्गावरील नागाला बंदर इथे आंदोलनामुळे वाहतुकीमध्ये मोठा अडथळा। पुण्यामधील वाघोली परिसरातील एका इमारतीची लिफ्ट कोसळली। लिफ्टमधील 3 महिला आणि 2 पुरुष आणि एक लहान मूल असताना लिफ्ट अचानक कोसळली। सुदैवानं कुणालाही जखम नाही।